नमस्कार मित्रांनो. भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुण या देशामध्ये काय क्रांती करू शकतो हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच, तुमच्या या प्लॅन इंडिया लीगलच्या अधिकृत यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेल्या अनेक भागांपासून ही यूट्यूब सिरीज सुरू केली होती. आता आपण तिथे शेवटाकडे पोहोचत आहोत मित्रांनो. याच्यामध्ये आता काही महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की तरुणांचा सहभाग आणि अत्याचार प्रतिबंध कायदा याची आपण आज सांगणं घालणार आहोत मित्रांनो. कुठल्याही देशामध्ये जगामध्ये जर क्रांती करायची असेल तर त्याच्यामध्ये त्या देशातल्या तरुणांचा सहभागी होणं आणि त्या तरुणांचा सहभाग घेणं अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो. तरुण हे समाजाचं उद्याचं भविष्य आहे आणि हे समाज घडवण्याचं काम, देश घडवण्याचं काम हे तरुण करतात मित्रांनो. तर तरुणांचं भूमिका ह्या विषयी अत्यंत महत्वाची आहे. आता आपण चर्चा करत आहोत अनेक दिवसापासून की अत्याचार प्रतिबंध कायदा, अत्याचार रोखणं यासाठी तरुणांची काय भूमिका असेल यावर आपण महत्वाची आज चर्चा करणार आहोत मित्रांनो. तरुणांचा सहभाग हा का महत्वाचा आहे अत्याचार रोखण्यासाठी हे आपण आज समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, सुधारणांसाठी एक ऊर्जा आणि एक उत्साह लागतो. कुठलाही बदल घडण्यासाठी, सुधारणा घडण्यासाठी एक ऊर्जा, उत्साह लागतो मित्रांनो. तो ऊर्जा आणि उत्साह आजच्या तरुणाईमध्ये आहे. आपण बघत आहोत की आजची जी तरुणाई आहे ती प्रचंड आपल्या स्वतंत्र विचारांची तरुणाई आहे आणि ती विविध प्लॅटफॉर्मवर आपले विचार आणि मत मांडत आहे मित्रांनो. त्याच्यामुळे महत्वाच्या मुद्द्यांवर ते आपले विचार मांडत आहेत आणि ह्यासाठी तरुणांनी जर ह्या विषयावर म्हणजे अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अत्याचार थांबवण्यासाठी तरुणांची भूमिका या विषयावर तरुणांनी सहभाग घेतला मित्रांनो तर आजचा जो तरुण आहे तो आपल्या भूमिका स्पष्टपणे मांडू शकतो. आपल्या भूमिका मांडून आपल्या भूमिकांचे आपले विचार ते स्पष्टपणे पटवून देऊ शकतात आणि याच्यामधून मित्रांनो एक समाजामध्ये वेगळ्या प्रकारची सुधारणा होऊ शकते. त्याच्यामुळे आत्ताचे जी तरुण आहे मित्रांनो त्यांनी ह्या जो अत्याचार प्रतिबंध कायदा आहे आणि त्याच्या विरुद्ध लढण्याची भूमिका ही तरुणांनी घेतली पाहिजे मित्रांनो आणि त्यांनी ह्या सगळ्या जो लढा आहे याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे मित्रांनो. दुसऱ्या याच्यामधला महत्वाचा विषय आहे की तंत्रज्ञानाचा वापर. मित्रांनो, आपण बघत आहोत की आताचा जो युथ आहे तो एकदम टेक्नो सेव्ही आहे, अत्यंत हुशार, चाणक्ष असा आताचा तरुण आहे आणि हे आताचं जे युग आहे मित्रांनो हे डिजिटल युग आहे. आताच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही बघाल युट्यूब सारखे चॅनल आहेत किंवा व्लॉग्स आहेत, सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम आहे. ह्या माध्यमातून आताचा जो तरुण आहे तो प्रभावीपणे व्यक्त होताना आपल्याला दिसतोय, विविध मुद्द्यांवर आपले मत निर्भीडपणे मांडताना दिसतोय. तर तरुणांना तुम्ही ह्या विषयावर देखील, अत्याचारावर देखील आणि सामाजिक न्यायावर देखील आपलं मत मांडणं गरजेचं आहे आणि तुम्ही मांडत आहात आणि ते जास्त प्रमाणात मांडणं गरजेचं आहे आणि न्याय्य भूमिका घेऊन न्यायाच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे तरुण मित्रांनो. तर त्याच्यासाठी तुमचा सहभाग या चळवळीमध्ये, या लढ्यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि तिसरा महत्वाचा जो याच्यामधला मुद्दा आहे मित्रांनो की सामाजिक न्यायासाठी आंदोलन. आता आपण बघतो की सामाजिक न्यायासाठी आता बदलापूरचं उदाहरण असेल किंवा अरविंद केजरीवालांनी जे एक आंदोलन उभं केलं होतं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर अण्णा हजारेंसोबत. अर्थात आता अण्णा हजारेंसोबत जरी अरविंद केजरीवालांनी ते आंदोलन उभं केलं असलं, त्या आंदोलनाला जरी यश मिळालं असलं तर अण्णा हजारे कुठे आहेत माहित नाही आपल्याला आणि त्या आंदोलनाचं पुढे काय झालं माहित नाही. पण मित्रांनो, ह्यामध्ये जो तरुणांचा सहभाग होता तो प्रचंड मोठा होता आणि ह्या तरुणांनी हे सगळं आंदोलन सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या नवीन नवीन युक्त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती मित्रांनो आणि हे आंदोलन यशस्वी झालं होतं. अत्याचार विरोधात देखील मित्रांनो अशा प्रकारचे आंदोलन सामील होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये तरुणांचा म्हणजे तुमचा सहभाग असण्याची गरज आहे मित्रांनो. हे आपण समजून घ्यायला पाहिजे या प्रसंगी, कारण तुम्ही या देशाचं भविष्य आहात. तुम्हीच हा जातीपात जो कचरा लोकांच्या डोक्यात गेलेला आहे तो काढण्याचं काम तुम्ही करू शकता. जर तुम्ही उच्चवर्णीय असाल, तुमचे वडील, आई वडील किंवा तुमचे जे वरिष्ठ वडीलधारी मंडळी असेल त्यांचे विचार भोसटलेले असू शकतात मित्रांनो, पण तुम्ही ते विचार बदलू शकतात. शिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही आज तुम्ही शिकलेले आहात. तुम्हाला माहिती की ज्या दलित समाजावर
ज्या अनुसूचित जाती जमाती समाजावर की ज्या पीडित वंचितांवर गेले 2000 वर्षापासून अन्याय अत्याचार होतोय, त्यांना आता कुठेतरी संध्या मिळत आहेत. आणि त्या संध्या त्यांना ज्या आरक्षणाच्या माध्यमातून मिळत असतील किंवा इतर कुठल्यातरी माध्यमातून मिळत असतील, मित्रांनो ते एक समता साधण्यासाठीची एक ती संधी आहे. आणि हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, कारण तुम्ही आता शिकत आहात. तुम्ही हे तुमच्या घरच्यांना, तुमच्या वडिलोपार्जित जे लोक असतील किंवा तुमचे वडीलधारी मंडळ, तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि हे सांगून तुम्ही त्यांचं मतपरिवर्तन करू शकता की जे तुम्हाला मिळाले कदाचित ते त्या विद्यार्थ्यांना मिळाले किंवा त्या पिढीला मिळाले, त्याच्यामुळे आज ते वंचितांमध्ये त्यांची गणना होते. तर त्यांना सामाजिक स्थान, एक इक्वल ऑपॉर्च्युनिटी मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून मित्रांनो तुमच्या या सगळ्या लढ्यामध्ये येऊन सहभागी होणं गरजेचं आहे. आणि समाजात जनजागृती करण्याचं काम तुम्ही या माध्यमातून करू शकता मित्रांनो. आता बघतो की अनेक चळवळी, अनेक आंदोलन, अनेक जे काही गोष्टी घडतायत मित्रांनो या भारतामध्ये, त्याच्यामध्ये तरुणांचा सहभाग अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि अत्यंत वाखाणण्याजोग आहे. मित्रांनो माझं तुम्हाला आव्हान या निमित्तानं की जी दलितांची चळवळ आहे, ज्या अत्याचाराची चळवळ आहे, ज्याच्यावर अत्याचार, जातीभेद, ही विषमता आणि हे जे काय लोकांच्या डोक्यात घाण पेरण्याचं काम जे आतापर्यंत ह्या मनुवाद्यांनी आणि इतर लोकांनी केलं वर्षानुवर्ष, ते काढण्याचं काम तुम्ही करू शकता मित्रांनो. तुम्ही आताचे तरुण आहात आणि तुम्ही देशाचं भविष्य आहात, त्याची मला खात्री आहे. तुम्ही ह्या लढ्यामध्ये नक्की सामील व्हाल. तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला संधी मिळेल त्या विचार मंचावर तुम्ही आपले विचार मांडणं गरजेचे आहे. आणि या विचारांना प्रेरणा देऊन तुम्ही सामाजिक न्यायाची चळवळ तुम्ही पुढे नेणं गरजेचे आहे. तर मित्रांनो तरुणांचा सहभाग अत्याचार प्रतिबंधामध्ये अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि तुम्ही तुमच्या भूमिका याच्यामध्ये मांडल्या पाहिजे. मित्रांनो आजच्या प्रसंगी एवढं सांगतो. आता आपल्या ह्या सिरीजचे काहीच एपिसोड शिल्लक राहिले, ही सिरीज संपल. मला खात्री आहे की तुम्हाला ही सगळी सिरीज आवडली आहे आणि तुम्ही बऱ्याच चांगल्या प्रमाणात आपल्या ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील केलेलं आहे. आज जवळजवळ म्हणजे 2500 लोकांनी आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि माझा उत्साह आणि माझी ऊर्जा वाढवली आहे. त्याबद्दल मी पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल, या आजच्या व्हिडिओला लाईक कराल आणि जर का तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये मांडायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान. हो, सगळ्यात महत्वाचे जागते रहो. धन्यवाद.